हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप असं स्वागत आहे. आणि आम्ही आवरून वगैरे सगळं निघालो आहोत. आणि मागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवलंच होतं की आम्ही काहीतरी नवीन खरेदी करायला चाललो आहोत. तर आम्ही त्या डेस्टिनेशनवर पोचलो आहोत आत्ता. आणि इथे बघा, मी, माझी मैत्रीण आणि सत्याचे पप्पा, आम्ही सगळी पूर्ण फॅमिली इथे आलेलो होतो. आणि सत्याचे काका पण येतील आणि आजोबा पण येतील. सगळे इथे जमा झालो की तुम्हाला मी सांगते की नक्की काय घेणार आहोत आम्ही आज. आणि तुम्हाला थोडीशी आयडिया आली असेल की आम्ही नक्की काय घ्यायला आलेलो आहोत. तर इथे आमच्या सत्याचा आल्या आल्या फोटोशूट चालू होता. आणि आम्हाला फोटो काढायला तर एवढं आवडतं ना. आणि फायनली ही आमची रिक्षा आम्ही आज घेत आहोत. आणि खरं तर खूप खुश आहे मी आज की काहीतरी नवीन सुरुवात होती आहे आणि काहीतरी नवीन प्रवास चालू होईल आमचा या रिक्षासोबत. मी तर पहिल्यापासून लक्ष्मी घरात आली आहे असं म्हणते आहे. आणि हे बघा, छान असा हार लावून घेतलेला आहे. आणि आता आमच्या रिक्षाची पूजा करायची आहे. काल मी तुम्हाला म्हणाले होते ना की खूप खास दिवस आहे. आणि खरंच खूप एक्साइटमेंट होती सकाळीपासून. सकाळी लवकर उठले आणि असं काही असलं ना, रात्री तर झोपच लागत नाही असं होतं. आणि म्हणजे लहानपणी पण बघा ना, एखाद्या वेळेस आपल्याला दुसरीकडे कुठे जायचं असेल किंवा गावाला जायचं असेल, सहलीला जायचं असेल, तर रात्रभर झोप लागायची नाही. तसंच मला काल झालं. काहीतरी नवीन घ्यायचं आहे आणि घरात काहीतरी नवीन येणार आहे, त्यामुळं मला रात्री काही लवकर झोपच लागत नव्हती. आणि त्यानंतर सकाळी लवकर उठले, लवकर आवरलं. सकाळी सकाळी देवाचं नामस्मरण थोडंसं केलं आणि त्याच्याच देवाच्या कृपाने हे झालेलं आहे. आणि सगळं छान चाललंय. ही फक्त म्हणजे आता आम्ही रिक्षा घेतली आहे खरी, पण फक्त रिक्षा नाही आहे, तर ही आमच्या मेहनतीची, आमच्या स्वप्नांची आणि पुढच्या भविष्याची पण छोटीशी लहानशी सुरुवात आहे. सगळ्यांचे दिवस आहे तसे राहत नाही, सगळ्यांचे दिवस बदलतात. आणि आमचे पण हळूहळू सुरुवात झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. थोडासा आतमध्ये जाऊन आम्ही गोडाऊनमध्ये फेरफटका मारून आलो आणि त्यानंतर रिक्षाची पूजा करून घेतली. आणि नंतर आमचा इथे फोटोशूट चालला होता. सगळ्यांनी छान छान फोटो काढून घेतले. आणि मला तर आमच्या गाडीचा हारच खूप आवडला होता, कारण खरं तर ती माझी चॉईस होती, कारण मला पूर्ण गुलाबांचा हार पाहिजे होता आणि माझ्या मनासारखा तो हार मिळाला मला. आणि मेन म्हणजे सत्याचा मामा आज इथं नव्हता, कारण त्याला जरा इमर्जन्सी होती हॉस्पिटलची, त्याच्यामुळे त्याला गावाला जायला लागलं होतं. तर आम्ही इथे व्हिडिओ कॉलवरच त्याला सगळं दाखवलं. आणि असं एखादं माणूस मिसिंग असल्यानंतर खरंच म्हणजे करमत नाही आणि काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. पण व्हिडिओ कॉल केला की सगळं काम छान झालं. आणि चला, फायनली आम्ही रिक्षा घेऊन आमची निघालेलो आहोत. आणि सध्या तर खूप खुश दिसतीये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही दोघं पण खूप खुश आहोत की काहीतरी नवीन केलं आहे. आणि चला, सुरुवात तर छान झाली आहे आणि शेवट पण छानच झाला पाहिजे ह्याचे प्रयत्न चालूच असतील. आणि इथे बघा, आमचं गाणं कसं चालू झालं लगेच. आणि तिला खूप छान वाटत होतं गाडीत बसल्यावर. गाडीत बसून आम्ही पहिल्यांदा जेवायला गेलो, कारण सकाळीपासून कुणी काही खाल्लं नव्हतं जास्ती. मग अगोदर जेवण करायला गेलो. सगळ्यांसोबत छान जेवण झालं आणि त्यानंतर आता आम्ही निघालेलो आहोत. आणि सगळ्यात पहिल्यांदा नवीन गोष्ट आहे म्हटल्यानंतर नवीन कशाची तरी सुरुवात आहे, तर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊनच सुरुवात करावी असं माझ्या मनात होतं. तर पहिल्यांदा आम्ही थेऊरच्या गणपतीला चाललो आहोत आणि त्यानंतर मग गावाला जायचं आहे, कारण आमच्या दादांना रिक्षा घेतलेली माहीत नाही आहे, त्यांच्यासाठी हे सरप्राईज आहे. तर त्यांना ही रिक्षा दाखवायची आहे आणि आत्यांना पण
म्हणजे माहिती आहे, पण त्यांना पण रिक्षा दाखवलेली नाही आहे. त्याच्यामुळे दर्शन गणपती बाप्पाचं झालं, की आम्ही लगेच गावाकडे जाणार आहोत. आता इथे थेऊरच्या गणपतीला आम्ही पोहोचलो. खूप छान वाटलं आणि देवाकडे एवढीच प्रार्थना केली, की कष्ट करायचं बळ दे फक्त आणि बाकी तू तर आहेच पाठीशी. तर गणपती बाप्पाचं छान असं दर्शन घेतलं आम्ही आणि गर्दी पण नव्हती मंदिरामध्ये, त्याच्यामुळे पटापट दर्शन झालं छान. आणि इथे बघा सत्या आमची कशी जय बाप्पा करतीये आणि सत्या आता खूप काही काही नवीन नवीन गोष्टी शिकतीये, तर सगळ्यांना तिचं कौतुक वाटतं. तर हे बघा दर्शन छान घेतलं तिने आणि आता लाईनला उभं राहून दर्शन घ्यायचं चालू आहे. गणपती बाप्पाचं खूप छान दर्शन झालं आणि त्यानंतर आम्ही निघालो आहोत आता गावाकडे. गावाकडे गेल्यानंतर पोचायला तर आम्हाला संध्याकाळ झालीच होती आणि पोचल्यानंतर छान अशी सगळ्यांनी मिळून पूजा केली आणि सगळ्यांना या गोष्टीचं कौतुक होतं की काहीतरी नवीन करून दाखवलं आहे आणि असं खरंच प्राऊड फील होतं की आपण काहीतरी नवीन गोष्ट केली आणि सगळ्यांना त्याचं कौतुक आहे छान. तर आम्ही दोघे पण खूप खुश होतो आणि सगळ्यात जास्त म्हणजे आमचे दादा खुश होते आणि सत्याच्या पप्पांचं पण खूप दिवसांपासूनचं हे स्वप्नच होतं. तर ते आज खरंच सत्यात उतरलं असं वाटतंय आणि ते पण खूप खुश आहेत आज आणि खरंच खूप मोठा दिवस आहे आमच्यासाठी. खूप छोटीशी सुरुवात आहे पण यालाच आपण मेहनतीचं फळ म्हणूयात असं म्हणायला काही हरकत नाही आहे. सगळ्यांनी मिळून छान पूजा केली आणि खरं म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मेहनत करून आपण एखादी वस्तू जर घेतली असेल ना, तर सगळ्यांनी जर आशीर्वाद छान दिले आणि सगळ्यांना जर आनंद होत असेल, तर त्या गाडीची म्हणा किंवा मग कोणत्या वस्तूची म्हणा किंमत त्या जी प्राईज आहे त्यापेक्षा पण खूप मोठी होऊन जाते आणि सगळ्यांसाठी ती खूप मोठी असते. तर दुसऱ्या दिवशीची सकाळ अशी काही आमची झाली होती आणि दारात एक नवीन गाडी उभा आहे, तर मनाला खूप समाधान देणारं आहे. त्यानंतर गाडी घेऊन आम्ही म्हसोबाच्या दर्शनाला गेलो. तिथं छान असं म्हसोबा देवाचं दर्शन घेतलं आणि हे म्हसोबाचं मंदिर तुम्ही या अगोदरच्या ब्लॉगमध्ये पण माझ्या खूप वेळा पाहिलं असेल आणि खरंच मनापासून श्रद्धा जर असेल ना, तर सगळ्या गोष्टी होतात आणि खरंच प्रयत्नांना आपलं यश मिळतं हे खरंच आहे. तर छान असं दर्शन घेतलं.
म्हसोबाचं देवदर्शन पण खूप छान झालं आणि संध्याकाळच्या वेळी जेवण वगैरे करून आम्ही निघालो आहोत आता परत पुण्याला. तर आत्ता जाणार आहोत आम्ही घरी. तर संध्याकाळचं वातावरण पण एकदम सुंदर झालं होतं. चला या सुंदर वातावरणासोबतच आजचा ब्लॉग इथेच थांबवते आणि आमचा खास दिवस तुमच्यासोबत अशा प्रकारे मी छोट्याशा ब्लॉगमध्ये शेअर केलेला आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय आणि काळजी घ्या.